नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर मी आज ना लवकर उठून कामं वगैरे करून गेलेली कपडे धुवायला आणि मी तुम्हाला आज आमची विहीर पण दाखवणार आहे. इकडे ना विहिरीमधून पाणी काढून कपडे धुवावं लागते. ते एक नळ पण आहे, पण तो आत्ता सध्या ना खराब झालेला. आमची विहीर आहे ना, ती ना 55 रिंगाची विहीर आहे. इकडे ना पाणीच लागत नव्हतं. कपडे धुवून झाले की आम्ही आता जाणार आहोत फिरायला. मी, गणू आणि कृतिका पण. आत्याने ना आम्हाला काढा बनवून दिला होता ताईला द्यायला. ते पण झाडापाल्यांचा काढा होता हा. आम्ही आता निघालेलो. इकडून ना गणू मला चालतच नेतो, कारण इकडे ना गाडी आहे ना स्लीप होते म्हणून. आणि हे बघा, गणू ना काही पण खातो हा. खाल्लं आणि नंतर त्याला काय माहिती कसं लागलं आणि त्याने परत थुकून दिलं, कडू होतं म्हणून. म्हणले हा गणू ना बाबा ऐकतच नाही. मी बोलली त्याला खाऊ नको तरी. गावी आली की ना मी ना काळीच होते, म्हणून ना मी नेहमीच काप घेऊनच जाते. ते कृतिका, मी आणि गणू निघालेलो ताईकडे जायला. आता आम्ही राहुलच्या घरी पोचलो आणि शोनी आणि राहुल पण आमच्या सोबत आले. गणूच्या मोठ्या ताईच्या घरापासून आहे ना 3rd नंबर ताईचं घर आहे ना 10 मिनिटावर होतं फक्त, आणि आम्ही इथे लगेच पोचलेलो. इथे ना नारळाची झाडं खूप होती. मला कळतच नाही, इथे एवढी नारळाची झाडं असतात तरी पण इकडे नारळ महाग आहे. आमच्या मुंबईला तर ठीक आहे बाबा, नारळाचं झाड दिसतच नाही, पण इकडे काय एवढे महाग आहे काय माहिती. आता आम्ही ताईच्या घरी पोचलेलो आणि आलो नाही की शोनी आम्हाला लगेच बघायला बाहेर आली. आणि हे बघा, कृतिका आणि राहुल इथे पहिलेच येऊन बसले होते. नंतर आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर ताईने आम्हाला खायला ना बाड दिलं होतं आणि एवढं छान होतं ना तो, एकदम फ्रेश, खायला मज्जा आली. नंतर इथे बघा शोनी, ही ना ड्रॅगन फ्रूट खात होती आणि किती मस्त खाते बघा हिला. नंतर ही आली आणि आम्हाला ना मेकअप करायला लागली. तिला ना मेकअप करायला खूप आवडतं आणि तिच्या मम्मीने ना तिला मेकअप किट घेऊन दिलेलं छोटंसं. माझा मेकअप केल्याच्या नंतर ती कृतिकाचा मेकअप करायला पण गेली आणि कृतिका पण बघा किती मस्तपैकी करून पण घेते. आणि शोनीने तिला एवढी पावडर लावलेली ना, पूर्ण तिला चमकीची पावडर लावून ठेवलेली. आणि नंतर मी तिला विचारलं, तुझं मेकअप किट छान आहे, दाखव आम्हाला. मग ती आम्हाला दाखवत होती. ती मला विचारत होती की कोणता आय शॅडो लावू. आम्ही बोललो तुझ्या मर्जीने कोणता पण लाव. आणि मग तिने आम्हाला लावला मेकअप आणि ही आमची मेकअपवाली होती. नंतर आम्ही तिथून निघालो, कारण आम्हाला घरी पण जायचं होतं. आणि शोनीला आम्ही बाय केलं, तर लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये होतं. नंतर आम्ही ताईच्या बाजूवाल्याकडे गेलो. तिकडे ही बघा, ही मांजर आहे आणि तिने ना पिल्लं दिलेली 3. आणि मला ना ही फर्स्ट ब्लॅकवाली होती ना, ती आता मधी आहे. ती मला खूप आवडली. तिला मी घरी आणायचा विचार करते. बाय.